आपण कापसाकरिता तणनाशक पाहूया. ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. बरेच शेतकऱ्यांना फक्त तण नियंत्रण होत नाही, वेळेवर मजूर मिळत नाही, त्यामुळं चुकीचं जरी बियाणं भेटत असेल तरी ते आर किंवा चोरबिटीवर जात आहेत, त्याच्यावर धाव घेत आहेत, कारण त्यांना मजूरच मिळत नाही. त्यांना इलाज काय? आपण त्यांची जर परिस्थिती पाहिली तर मजूर न मिळाल्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांना शेत्या ह्या पडीत टाकावं लागत आहेत. मग त्याच्यापेक्षा पर्याय बुवा चला आपण चोरबिटी घेऊ, राऊंडअप बिटी घेऊ, त्याच्यात ग्लायफोसेट फवारू असं करतायत. पण मी तुम्हाला विनंती करेल की जर तुम्ही मी सांगतो तसे तणनाशक जर वापरले तर तुम्हाला चोरबिटी घ्यायचं काम नाही, राऊंडअप सुद्धा मारायचं काम नाही. जेवढे चांगले तणनाशक बाजारात उपलब्ध आहे आणि त्याचा वापर करून तुम्ही 1 किंवा 2 वेळेस जर वापर केला तर बहुतांश निंदन करण्याची सुद्धा गरज पडत नाही. पण याच्याबद्दल माहिती आणि योग्य माहिती असणं गरजेचं आहे. बऱ्याच लोकांना त्याचं माहितीच नाही. तर कापसामध्ये हेक हे तणनाशक आहे आपलं, बुस्टर हेक किंवा गोदरेजचं हिटवीड किंवा अजून काही कंपन्यांचं. याच्यामध्ये घटक आहे पायरीथायोबॅक सोडियम. पायरीथायोबॅक सोडियम हा घटक आहे. तुम्ही हेक जर घेतलं तर अत्यंत वाजवी किमतीत तुम्हाला मिळेल. हिटवीडपेक्षा जवळपास 40-50% त्याचा दर कमी आहे, 30-40% तर नक्कीच कमी आहे. आणि इतर याच्या तुलनेत सुद्धा दर कमी, गुणवत्ताची हमी आहे. आता हे लोकांना जे माहीत आहे हिटवीड किंवा हेक हे उगवण पश्चात वापरलं जातं असंच माहीत आहे. त्यांना हे माहीतच नाही की हे उगवणपूर्व सुद्धा काम करतं. हे दोन्ही पद्धतीनं काम करणारं तणनाशक आहे. उगवणपूर्व वापरलं तर उगवणपूर्व तणाला निघूच देणार नाही महिनाभर, आणि उगवण पश्चात वापरलं तर निघालेल्या तणालाही जाळल आणि पुढचं महिनाभर तुमचं तण नियंत्रित राहील. याच्यामध्ये ह्या ग्लायफोसेटचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होतोय. चोरबिटी जाते, त्यामुळं आपण याचे भाव एकदम कमी केले आणि वाजवी किमतीमध्ये तुम्हाला एकरी खर्च खूप कमी येऊन याचा वापर तुम्ही करू शकता. हे उगवण पश्चात, उगवणपूर्व आणि उगवण पश्चात दोन्ही, म्हणजे कापूस लागवड झाल्याबरोबर तुम्ही 3 दिवसाच्या आत त्याला फवारून द्या पाऊस वाटला तर. बागायती लागवड असेल तर लागवड केल्यानंतर ड्रिपनं पाणी दिलं किंवा सरीनं पाणी दिलं की 3 दिवसाच्या आत वापरू शकता. किंवा धूळ पेरणी जर केली तर धूळ पेरणी केल्यानंतर पाऊस पडल्यानंतर 3 दिवसाच्या आत, म्हणजे तण आणि कापूस दोन्ही उगवायच्या आधी जर आपण याला ओलाव्यात मारलं तर गोल किंवा रुंद पानाचे तण हे जवळपास 1 महिना तुमच्या शेतात उगवणार नाही. आपल्याला काय माहिती आहे, उगवलेल्या तणावर मारायचं ते तर काम करतच, पण तण उगवायच्या आधी. आता एक फोटो बघा, हा सरळ सरळ आपल्या शेतातला फोटो आहे. इथं हेक वापरलेलं आहे बघा, तुम्हाला एकही तण दिसत नाही. सगळं गोल पानाचं आणि बरचसं गवतवर्गीय तण सुद्धा कंट्रोल झालंय. इथं हेक मारलेलं नाही, त्याच्याच बाजूचं शेत आहे, इथं सगळं तणानं भरलेलं शेत दिसतंय तुम्हाला. त्यामुळं हेक हे तणनाशक उगवणपूर्व आणि उगवण पश्चात दोन्ही पद्धतीने वापरू शकतो. पण उगवणपूर्व जर वापरलं तर सुरुवातीला महिनाभर तुमचं तण येत नाही, म्हणजे गोल पानाचं सगळेच तण आणि गवतवर्गीय काही तण गवतवर्गीय सुद्धा कंट्रोल होतात. फक्त तासात वापरून वेळ आणि पैशाची बचत करू शकता. तुम्ही लागवड केली फक्त तासात, एवढ्याच भागात जर वापरलं, तसे 10 पंप वापरावे लागतात. 30 मिलीचा डोज आहे 10 पंप, म्हणजे 300 मिली प्रति एकर. पण जर फक्त तासात फवारलं तर 150 मिलीतच तुमचं काम होतं आणि 50% तुमचे पैसे तिथं वाचू शकतात. इथं मध्ये तर तुमच्या डवऱ्यानं तण निघून जाणार. सगळ्या शेतात वापरायचं असेल तर 300 मिली प्रति एकर, पण फक्त तासात वापरायचं असेल तर 5च पंप लागतील आणि 5 पंपामध्ये तुमचं सगळं 1 एकर क्षेत्र होऊ शकतं. 30 मिली प्रति पंप, 10 पंप एकरी, पण तासात वापरलं तर 5च पंप वापरायचं. किमान एकरी 150 लिटर पाणी इथं जास्त वापरावं लागेल. जवळपास सर्व तणांचं उत्कृष्ट नियंत्रण. आंतरपीक नको. तूर जर तुम्हाला कापसात लावायची असेल तर तुरीचे तासं सोडून, तुरीच्या तासाला खून करून ठेवा, कितव्या तासावर तूर आहे त्या तासाला हे मारू नका, नाही तर तूर येणार नाही. तुरीचे तासं सोडून फक्त कापसाच्या तासामध्ये तुम्ही हे तणनाशक वापरू शकता. लागवडीनंतर 3 दिवसाच्या आत किंवा कापूस 5 पानाचा असताना, म्हणजे उगवणपूर्व कधी, लागवडीनंतर, म्हणजे पाऊस पडल्यानंतर लागवड केली तर लागवडीनंतर 3 दिवसाच्या आत, कोरड्यात लागवड केली धूळ पेरणी तर पाऊस पडल्यानंतर 3 दिवसाच्या आत, बागायतीत लागवड केली तर पाणी दिल्यानंतर 3 दिवसाच्या आत. मग नंतर मध्ये नाही वापरायचं याला. 2 पानाचा 3 पानाचा कापूस असताना नाही. मग परत जर वापरायचं झालं तर 5-6 पानाचा जेव्हा कापूस होईल, म्हणजे कापूस जेव्हा थोडासा वाढेल आणि जमिनीत चांगला ओलावा असताना तण 3-4 इंचाचं असेपर्यंत नंतर पुन्हा वापरू शकता.
जर दोनदा तुम्ही हे तणनाशक वापरलं तर तुमच्या शेतात तण राहणार नाही, निंदण्याची बहुतांश गरज पडणार नाही. नंतर गवतवर्गीय तणांसाठी तुम्ही क्युफॉप किंवा क्युझोलोफॉप इथाइल आहे, टर्गा सुपर आहे, हे व्हिप सुपर आहे, हे कोणतंही तणनाशक याच्यासोबत नंतर वापरू शकता, सुरुवातीला नाही. सुरुवातीला फक्त हे गोल आणि रुंद पानाच्या तणांसाठी, काही गवतवर्गीय तणांसाठी. उगवणपूर्वही काम करते आणि कापूस उगवल्यानंतर 5 पानाचं झाल्यानंतर सुद्धा चांगलं काम करतं. तर हे तणनाशक जर वापरलं तर तुम्हाला चोरबिटी लावायचं काम नाही, ग्लायफोसेट वापरायचं काम नाही. तुमचं काम हे खूप चांगलं आणि कमी किमतीमध्ये, हेकचे दर जे आहेत हे अत्यंत कमी आपण केलेले आहे. या पद्धतीनं हे हेक वापरा. नाही तर अजून इतर सुद्धा तुम्हाला काही तणनाशकं सांगतो मी. पेंडामेथिलिन आहे, जे झिलर आहे, किंवा स्टॉम्प एक्स्ट्रा, दोस सुपर, पेंडिचिन, हे गवतवर्गीय तणांसाठी उत्कृष्ट काम करतात. पण हे 700 मिली प्रति एकर याचा डोस आहे. पेंडामेथिलिन 30% वाला आणि 38.7 असे 2 पेंडामेथिलिन आहे. तर 30% वाला जे स्टॉम्प 30, पनिदा, ग्रँड पेंडामिन, हे सुद्धा गवतवर्गीय तण 1200 मिली प्रति एकर आहे. उगवणीनंतर तुम्ही हेच आपलं जे हेक आहे किंवा हिटवीड आहे हे वापरू शकता. उगवणीनंतर सुद्धा, उगवणी पूर्वी सुद्धा आणि उगवण पश्चात सुद्धा. तर हेट किंवा हिटवीड अरुंद आणि रुंद पानाच्या तणासाठी 300 मिली प्रति एकर. क्युफॉप याच्यासोबत जर टाकलं तर गवतवर्गीय आणि रुंद अरुंद पानाचे सगळेच तण तुमचे कंट्रोल होतील. हेक अधिक क्युफॉप. काही तणनाशकं बाजारात आहे हे दोन्ही घटक एकत्र असलेले, पण बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बाबा हे दोन्ही घटक एकत्र असलेलं तणनाशक कापसाचं जे, त्याच्यापेक्षा 2 वेगवेगळे एकत्र केले तर आपल्याला जास्त चांगले रिझल्ट येतात. त्यामुळं हेक अधिक क्युफॉप तुम्ही नंतर वापरू शकता. क्युफॉप किंवा व्हिप सुपर किंवा टर्गा सुपर हे वापरू शकता. दोन्ही मिक्सचं जे तणनाशक आहे त्याचं दानुका डोझो मॅक्स किंवा हिटवीड मॅक्स त्याचे नाव आहे, 450 मिली. पण बऱ्याच शेतकऱ्यांचा अनुभव असा आहे की हे एकत्रित तणनाशक वापरल्यापेक्षा 2 एकत्र करून जर वापरले तर त्याचे परिणाम आपल्याला खूप चांगले मिळतात. तर हे झालं तणनाशकाबद्दल सविस्तर माहिती. यात एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की ग्लायफोसेट किंवा चोरबिटीच्या मागं लागल्यापेक्षा आपल्याला इथे निवडक तणनाशक आहे. हे उगवणपूर्वही वापरू शकतो, उगवण पश्चात सुद्धा वापरू शकतो. उगवण पश्चात गवतवर्गीय तणासाठी क्युफॉप किंवा टर्गा सुपर सुद्धा त्याच्यासोबत घेऊ शकतो. आणि हे अत्यंत सेफ, पिकासाठी, जमिनीसाठी, सगळ्यांसाठीच सेफ तणनाशकं आहेत. आता कापसामध्ये अनिवडक तणनाशकाचा वापर पिकावर न पडू देता स्वतःच्या जबाबदारीवर फवारणी तुम्ही करू शकता. आम्ही शिफारस करत नाही. पण जर तुम्हाला कापसात अनिवडक तणनाशकच वापरायचं असेल तर ते पिकावर पडू देऊ नका, फक्त तणावर पडलं पाहिजे. असं ओंडो आपलं तणनाशक आहे, पॅराकॉट डायक्लोराइड म्हणजे ग्रामोक्झोन वगैरे जे आहेत ते ओंडो. हे काय करतं, दाढी केल्यासारखं उगून आलेलं तर लगेच जाळून टाकणार. बारीक कवळं जर असेल तर ते परत उगवणारही नाही. जर काडी निब्बर झाली असेल, तण मोठं झालं असेल तर त्याचे पानं जळतील, कवळ्या फांद्या जळतील, पण परत ते हिरवं होऊ शकतं. पण कवळं तण जर असेल तर सगळं ओंडोनं मरून जाईल. मुळापर्यंत जाण्यासाठी हे मुळापर्यंत काम करणार नाही, जमिनीच्या वरचा सगळा भाग जाळून टाकेल. मुळापर्यंत काम करण्यासाठी ग्रेटा 71, अमोनियम सॉल्ट ऑफ ग्लायफोसेट 71% हे आपण वापरू शकता. किंवा बिग ब्रँड ग्लायफोसिनेट अमोनियम 13.5%. हे SRT किंवा शून्य मशागत करणारे शेतकरी ग्रेटा किंवा बिग ब्रँड वापरतात. किंवा विदर्भामध्ये सुद्धा चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, अमरावतीचे शेतकरी जिथं पाऊस जास्त पडतो आणि कापसामध्ये अनिवडक तणनाशक वापरल्याशिवाय इलाज नाही, हे शेतकरी ग्रेटा किंवा बिग ब्रँड आणि एखाद्या वेळेस जर कवळं तण असेल तर ओंडो वापरतात. तर तुमची रिस्क घ्यायची तयारी म्हणजे तुमचं पानावर पडू देऊ नका. कापसावर न पडता कापूस थोडासा वाढल्यानंतर फक्त तण जाण्यासाठी हे तणनाशक तुम्ही तुमची इच्छा असेल तर वापरा. मी त्याची शिफारस करत नाही.